तीन प्रकार करतात ज्ञानोबा आहे. भगवान अर्जुनाला सांगताय तीन प्रकारचं सुख आहे. एक सात्विक, दुसरं राजस आणि तिसरं तामस. त्या राजस आणि तामस नाही वाचलं तरी चालेल, पण सात्विक सुख मात्र मनातून आता जरी नाही कळलं ना, घरी गेल्यानंतर त्या ओव्या पद्धतशीर वाचा. तीनच ओव्या आहेत. मी आपला वेळ काय घेतोय, या तीन ओव्यामुळं माझ्या जीवनात बदल झाला आहे. आपण वीर आहे का कायर आहे हे जर लक्षपूर्वक आपण पाहिलं तर आपल्याला आपण कायर म्हणून घेणार नाही. लक्षात आलं? आपण आपल्याला नालायक कामं करतो, पण त्याला नालायक म्हणलं की राग आल्याशिवाय. बघा तुम्ही आमचे स्वामीराव विनेकरी, त्याला म्हातारा म्हणलं का असं खवळत होतं ते. तो म्हातारा, तुझा बाप म्हातारा, तुझं घर सगळं म्हातारा, मला म्हातारा म्हणतो. याचा अर्थ ते विनोद करायचे बरं का. त्यांचं बी संपलेलाच होता म्हणून महिन्याची वारी होती बाबा. आज त्या घराण्यामध्ये इतका परमार्थ आहे. मी का सांगतो हे, अहंकार माणसाचा सुटत नाही आणि तो जर सुटला तर तो वीर आहे. हे बाकीचे शरीराच्या माध्यमातून जे व्यसन आहेत ना, ते चिल्लर आहे, ते इतके विशेष नाही आहे. ते पक्क समजल्याबरोबर सुटतात. काय ताकद आहे, कशाला इतिहास लिहिला, नुसतं सावधानी या शब्दाने. रामदास स्वामींनी, आज आपण त्यांचं नाव घेतो किंवा एक ओवी म्हटलं तरी आपला उद्धार होतोय, एवढा त्याग केला त्या पाठ्याने. सावधान. आपल्याला विचारलं कोणाला म्हणतो सावधान, अरे बाबा तुलाच म्हणतोय. इथे तू सावधान पाहिजे. का बरं? आता हे स्त्री हाती दरिद्र अनेक, वाढे प्रपंचाचे थोर दुःख. त्या दुःखाची किंमत जर कळली ना तर माणूस या प्रपंचात पडत नाही. कळलं आणि भरल्या लग्नाच्या मंडपातून सुख कोण, काही गंमत आहे बघा. नवरदेवाला आता लग्न लावायचा जो ड्रेस घालतात तो कुठं, तुमच्याकडे काय पद्धत आहे, कुठं घालतात तो ड्रेस? किंवा लग्नाच्या अगोदर बसवतात नवरदेवाला कुठं? एक साक्षी आहे आपल्याला, मारुती पुढं. का? मारुतीरायकडे बघून तरी याला वैराग्य होईल. पट्ट्या माझ्या चरित्रेकडे पहा, मी कसा पद्धतशीर आहे. अख्खं गाव ताब्यात आहे माझ्या. कोण म्हणते? यो म्हणतो नाही नाही, इतके दिवस झाले तुला आणखी मिळाले नाही, मी एका जन्मात पाठ्याने मिळवले. विशेष आहे. आपल्याला वैराग्य होण्याकरता प्रपंचामध्ये भरपूर खटके आहेत. हे पारायण केल्यावरच वैराग्य होते असं नाही. आपल्या प्रपंचातल्या काही गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या, मी अशी काही माणसं पाहिले, लहान एखादं मूल जर पेतडाला बोललं ना तेव्हापासून त्याची दारू सुटली. विशेष आहे. फक्त बुद्धीला पटले पाहिजे विचार, आणि त्या बुद्धीला पटल्यानंतर धैर्य त्याला मिळालं पाहिजे. किती बैठक गोड आहे पहा. आणि धैर्य मिळालं त्या ओव्यावर मी म्हणेल